नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे आपला 165 आणि हे कस्टमर आलेला त्यांचं ऑल्टरेशनचा घ्यायला, त्यासोबत ब्लाऊज पण स्टिचिंगला टाकले आणि त्यासोबत साड्यांच्या पण फॉल बिडिंग होत्या त्यांच्या. तर नंतर आपल्याकडे आले रेडीमेड ब्लाऊजसाठी कस्टमर. तर ऑलमोस्ट ह्या आई लोकांनी म्हणजे आजी लोकांनी ब्लाऊज घेतला एक इकतचा, त्यांना आवडलेला. त्यानंतर पोचलो कारखान्यात. कारखान्यात चालू होती प्रोफेशनलिझममध्ये आपलं काम आणि ऑलमोस्ट आपल्या ईशा क्रिएशनची फिनिशिंग आणि प्रॉपर वर्क होतं ते एकदा आपण चेक करतो आणि त्यानंतरच कस्टमरपर्यंत पोचवतो आपण. हे आपल्याला माहितीच आहे. तर सगळेजण मॅनिक्विनला घालत होते साडी. त्यानंतर आपण गेलो दादाकडे. तर दादा काय करतोय तुम्हाला वाटतं? दादा करत होता त्याचं काम. तर काम म्हणजे ऑल्ट्रेशन आलेलं. तर ऑल्ट्रेशन ओव्हरऑल समजून वगैरे घेतलं. आपल्या लेडीज स्टाफनी सांगितलं की काय कुठे कसं काय ऑल्ट्रेशन येते आणि कस्टमरला द्यायचं होतं. त्यानंतर आपण दादाकडेच, दादा मस्त आहे की त्याची केस सेट करून बसला मशीनवर आणि काम करायला सुरुवात केली, कारण की संध्याकाळी ब्लाऊज द्यायचा आहे. तर कुर्ती होती ती. तर इथे आपली ताई करते काय, ताई करते तिचं पेंडिंग काम, म्हणजे कुठलं आपले रेडीमेड फ्रॉक्स म्हणजे आपण जे गाऊन बनवले तेच होते. त्यानंतर पोचलो परत शॉपला. संध्याकाळी आलो शॉपला कस्टमर्सची गर्दी खूप होती, कारण की संक्रांतचं कलेक्शन खूप जातं, त्यासोबत वेडिंग सीझनचं पण कामं चालू आहेत. ते इथं मॅडम सजेस्ट करतात आपले हाफ साडी पॅटर्नमध्ये. तर ओव्हरऑल साडीज वगैरे दाखवल्याच्या नंतर त्यांनी पर्पल कलरची साडी चॉईस केली. त्यानंतर ओव्हरऑल सगळं सेट करून दिलं मॅडम. त्यासोबत ज्वेलरीसाठी पण विचारत होत्या. तर ब्लाऊज आपण रेडीमेडच दिलं. तर आजचा डेली मिनी व्लॉग आपण इथेच एंड करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याचा पॅटर्न कसा होतोय तर नक्कीच डेली मिनी व्लॉगमध्ये